आपल्या जवळचेच लोक आपल्याला त्रास देतात बरं का. जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक वाट दाखवणारे असतात, एक वाट लावणारे असतात. वाट दाखवणारे कोण असतात? तो संत असतात. आणि वाट लावणारे आपल्या घरातले, आपले शेजारचे, आपले नातेवाईक बरं का, आपल्या गल्लीतले, आपल्या गावातले, आपल्या भावकीतले, आपल्या जवळचेच असतात. ह्या जगात राहायचं तरी कसं? तुकोबाराय सांगतात. भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविली अनंते तैसे चिरहावी. चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, ठेविली अनंते तैसे चिरहावे. चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहुवा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसे चिरहावे. चित्ती असो द्यावे समाधान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. हे त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुको, बाबाजी सद्गुरु दास तुको. त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या, 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 यावर करी संतांच्या. हे मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया, करुणा करा दया, करुणा करा
सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ज्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग आपल्या सर्वांच्या अंतःकरणाच्या अधिष्ठान भागवत धर्माच्या कलस्थानी असलेले वैराग्याचे महामेरू सकल जगत उद्धारू छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्वंदिने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा आणि पाठातला असा उपदेशपर प्रकरणाचा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही जी भक्ती करतो त्याचं स्वरूप कसं असावं हे तुकोबारे प्रतिपादित करतात. प्रस्तुत अभंगाच्या अनुषंगाने सखोल चिंतन मांडण्याचा माझा मानस आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी माझ्या अंतःकरणातील सात्विक स्पंदनं परिहाराच्या रूपाने व्यक्त करणे अत्यावश्यक आहे. आज बामणवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे सकाळी काकड्यापासून सुरुवात होते, कीर्तनानंतर जागर, अशा प्रकारे पारानंतर हरिपाठ वगैरे आणि नंतर जागर, शेवटी कीर्तनानंतर असा हा दिवसभराचा कार्यक्रम आपल्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे बरं का. म्हणजे आजच्या 6व्या दिवसाची ही सेवा माझ्या वाट्यात आलेली आहे आणि ज्यांनी सेवा दिली आमचे मित्र महादेव काटेकर, लेफ्टनंट कर्नल, जे नेव्हीमध्ये असून देखील वारकरी संप्रदायाशी त्यांची नाळ घट्ट जोडली गेलेली आहे. आणि चर्चेमध्ये असं पण मला आढळलं तुमच्या गावात सुद्धा त्यांचं प्रेम आणि ही नाळ खूप घट्टपणे जोडली गेलेली आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक कामं बरं तुमच्या सहकार्याने लायब्ररी असेल, स्टेडियम असेल, मंदिराचं काम असू द्या, या माध्यमातून त्यांची सेवा या गावात अखंडपणे चालू आहे. जरी ते दुसऱ्या राज्यात जरी असले बरं का, दुसऱ्या राज्यात जरी असले, कोचिनला जरी असले, पण त्यांचं लक्ष तुमच्या गावावर आहे हे लक्षात असू द्या. आता आम्ही देहूवरून आलो आहे बरं का, जरी आम्ही देहूवरून आलो असलो ते कोचिनवरून इकडं आलेत, म्हणजे तुमच्या गावाशी त्यांचं नातं किती घट्ट आहे. अजून त्यांना घट्ट करायचं आहे बरं का, घट्ट करायचं आहे. आणि सेवा त्यांच्या माध्यमातून रुजू होते. ही सेवा कैलासवासी बायाबाई व लक्ष्मण मारुती काटेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव बालाजी महादेव काटेकर यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेले आहे. म्हणजे त्यांचं नावच महादेव पहा. चर्चा करताना असं वाटलं की हे बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला आहे, रामायणाचा अभ्यास केला आहे, महाभारताचा अभ्यास केला आहे, तुकोबारांच्या गाथेचा अभ्यास करतात, ज्ञानेश्वराचा अभ्यास करतात आणि त्या माध्यमातून एक पुस्तक ते प्रकाशित करणार आहेत. आणि त्यांची इच्छा आहे की ते पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित व्हावं. आणि ते मला पण असं वाटतं बरं का, तुमच्या गावाचा सोहळा मोठा भव्य व्हावा आणि तुमच्या सहकार्याने व्हावा अशी मी तुम्हाला विनंती करतोय. मी ज्येष्ठ मंडळी सगळी गावातली अनुभवी मंडळी त्या सगळ्यांच्या चरणी मी वंदन करतो. कीर्तनरूपी सेवेसाठी आलेलो आहे मी. तुम्ही ज्येष्ठ आहेत, विद्येने आहात, वयाने पण आहात. तुमचे आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. महादेव काटेकर त्यांच्यावर राहू द्या. आता काही वर्ष एका वर्ष मला ते रिटायर होत आहेत ते आणि पूर्ण वेळ तुमच्या गावासाठी देणार आहेत ते. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. असं पाहायला मिळत नाही बरं का, नेव्हीमधला किंवा मिलिटरीमधला व्यक्ती गावावर इतकं प्रेम करणारा माणूस आपल्या पाहायला मिळत नाही. म्हणजे त्यांचं नाव सार्थ होतं बरं का, नाव सार्थ होतंय. महादेवाच्या रूपाने तुमच्या गावातून लक्ष आहे आणि तुमच्या माध्यमात सहकार्य तुम्ही करा आणि मोठं कार्य
तुमच्या गावातही भविष्यात उभं राहणार आहे याची मला खात्री आहे. आज मी थोड्या वेळाने त्यांना कीर्तन झाल्यावर वडिलांनी लिहिलेले पुस्तक आकाश एवढा त्यांना भेट देणार आहे आणि ते पुस्तक तुमच्या लायब्ररीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घ्यावं आणि इतर जे वाचक मंडळी आहे त्यांनी पण त्याचं वाचन करावं आणि तुकोबराय काय होते हे तुमच्या लक्षात येईल. आता अभंगाक वळू आपण. हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविली अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान. पहा भक्ती कशी करावी हे जगद्गुरु तुकोबराय सांगता आपणाला. आपण विचार केला निरीक्षण केलं तर आपणाला लक्ष येतं बरं का. संतांचा संसार देवाला आवडतो पण आपला परमार्थ देवाला आवडत नाही. महाराज बरोबर आहे का. संतांचा संसार देवाला आवडतो पण आपला परमार्थ देवाला आवडत नाही. कारण काय. संतांचा संसार हा परमार्थ करता होता आणि आपला परमार्थ हा संसार करता आहे म्हणून आवडत नाही. देवाला आवडत नाही. देवाला फक्त आवडत नाही ज्यांचा संसार आवडतो ना तो त्यांच्याकडे राहायला जातो बरं का. त्यांना मदत करतो. तर 700-750 वर्षापूर्वी आमचे मूळ पुरुष विश्वंभर महाराज यांचा संसार आणि भक्ती देवाला आवडली. विश्वंभर महाराजांची आणि विश्वंभर महाराजांसाठी तो आमच्या गावात राहायला आला. विठ्ठल राहायला आला. एकटा आला नाही. एकटा आला गाव आई साहेबांना बरोबर घेऊन आला. रुक्मिणी आई साहेबांना बरोबर घेऊन आला आणि पहिलं मंदिर जगातलं पहिलं मंदिर रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठलाचं पहिलं मंदिर देहूमध्ये उभारलं गेलं. कुणाच्या हस्ते. विश्वंभर महाराज आमचे मूळ पुरुष. आणि तेव्हापासून जी सेवा आमच्या माध्यमातून ही 18 पिढ्या आमच्या घराण्यात चालू आहे. विश्वंभर महाराज आता माझी विश्वंभर महाराजांपासून 18वी पिढी जगद्गुरु तुकोबरायांपासून 11वी पिढी म्हणजे विश्वंभर महाराज हरी विठ्ठल पदाजी शंकर कान्होबा बोलोबा जगद्गुरु तुकोबाराय महादेव आबाजी जयराम घनश्याम देवराम रंगोबा गंगाराम एकनाथ महाराज संभाजी महाराज माझे वडील नंतर प्रशांत महाराज. अशा 18 पिढ्या आमची सेवा देवगावमध्ये विठ्ठलाची रुजू होत आहे. हा मोठा आनंद आहे. म्हणजे शतजन्मीचं काय पुण्य माझ्या वाटेला असेल त्यामुळं त्या घराण्यात माझ्या पामराचा जन्म झाला. धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो भगवंत देहूमध्ये नांदायला आले. नांदेता घरी दैवत पंढरीचे फक्त आमच्या घरी आला नाही बरं का. नाथवारांच्या घरी गेला. खंड्याच्या रूपात गेला. नामदेवारांच्या घरी गेला तर नामदेवांच्या हाताने तर तो नैवेद्य खायचा बरं का. सर्व संतांना त्यांचं सानिध्य लाभलं भगवंताचं. जनाबाईंच्या बरोबर काय करायचा हा दळण दळायचा बरं का. कोण भगवंत विठ्ठल. आणि जनाबाई म्हणतात सुंदर माझे जाते ग फिरते गहुके सुंदर माझे जाते ग फिरते सुंदर माझे
पहा, संतांची भक्ती आणि परमार्थ किंवा संसार इतका उच्च कोटीतला होता की भगवंत त्यांच्या घरी नांदायला आले, त्यांना सहकार्य केलं. पहा, आपणही भक्ती करतो महाराज. तंतोतंत जी संतांनी भक्ती केली तशी आपण भक्ती करतो. आपण मंदिरात जातो, कीर्तन करतो, भजन करतो, एकादशी करतो, है की नाही, वारी करतो. सगळी भक्ती जशी संतांनी भक्ती केली तशी आपणही भक्ती करतो. पण जे फळ संतांना मिळालं ते आपल्याला मिळत नाही. मिळतंय का? आपल्या घरी देव नांदायला येतोय का? आता खाजगीमध्ये काही लोक म्हणतात देव जाऊ देव, आमची बायको नीट नांदत नाही, देव कधी नांदायचा? बरं का, असं आहे. त्यांच्या घरी देव नांदला. पहा, आपल्या घरी नांदत नाही. कारण काय? कारण एकच बरं का. कधी कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे का हो? कारण एकच. तुम्हाला प्रश्न विचारतो बरं का, सरने उत्तर द्या बरं का, ज्यांना येईल. एकाच व्यक्तीला बरं का विष पण दिलं आणि अमृत पण दिलं. एकाच वेळी बरं का, एका व्यक्तीला विष पण दिलं, अमृत पण दिलं. काय होईल हो? तुम्हाला काय वाटतं आजी? काय वाटतं तुम्हाला? काय होईल? अमृत काय होतं? अमृत मरू देत नाही, विष जगू देत नाही. आता अमृत आणि विष एकाच वेळी एकाला दिलं तर काय होईल? तो जगल का मरल? हा, काय वाटतं तुम्हाला? कधी कुणाला विष देऊन पाहिलंय का? हा, महाराज माणसाला तर काय सांगताय तुम्ही? विष काय देऊ आम्ही? अमृत पण आम्ही देत नाही तर विष कधी देणार? बरं, मी सांगतो, एकाच व्यक्तीला अमृत दिलं आणि विष पण दिलं ना, तो व्यक्ती मरण पावेल. कारण काय? जी वाईट गोष्ट असते विषाचा प्रभाव अमृतापेक्षा जास्त आहे. म्हणजे वाईटाचा प्रभाव नेहमी चांगल्या गोष्टीपेक्षा जास्त असतो. तसंच आपण भक्ती करतो आणि भक्ती करता करता निषिद्ध कर्म करतो, कुकर्म करतो. त्यामुळे आपली भक्ती काय होतं? डाऊन होते. जरा जास्त प्रभाव कोणाचा वाढतो? निषिद्ध कर्माचा वाढतो. आणि ते कर्माची फळं आपल्याला भोगावं लागतात. थोडक्यात काय? आपल्या भक्तीमध्ये दोष आहेत. आपली भक्ती कशी आहे? सदोष आहे. संतांची भक्ती निर्दोष होती म्हणून त्यांना त्यांच्या भक्तीचं फळ मिळालं, त्यांना समाधान मिळालं, सुख मिळालं, आध्यात्मिक परमानंद लाभला. आपल्याला मिळत नाही. आपण भक्ती करतो तरी लक्षात घ्या, हे पूर्ण कीर्तना सार आहे बरं का. आपणही भक्ती करतो, संतांनी भक्ती केली, संतांना त्यांच्या भक्तीचं फळ मिळालं, पण आपल्याला मिळत नाही. कारण काय? आपल्या भक्तीमध्ये दोष आहेत. आपली भक्ती सदोष आहे. संतांची भक्ती निर्दोष होती, दोषरहित होती, म्हणून त्यांना त्यांचं भक्तीचं फळ मिळालं. तर पाहू आपण तुकोबाराय कीर्तन करायचे की नाही? त्याचं कीर्तन कसं असायचं? तुकोबाराय स्वतः म्हणतात, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुखात्मस्थिती सांडवीर, घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवील. तर कोणाचं कीर्तन इतकं उच्च दर्जाचं होतं की ब्रह्मज्ञानी माणसाला लाळ घोटायला लावील असं त्यांचं कीर्तन होतं. नाही तर आमचं कीर्तन किंवा आपलं कीर्तन, आपण कीर्तन करायला लागलो सध्या कुत्रं पण लाळ घोटायला थांबत नाही. अशी आपले कीर्तन आहेत. पहा, इतकी उच्च दर्जाची कीर्तन आपली नाहीत. म्हणून आपल्या कीर्तनामध्ये काय संसार येतो. काही कीर्तन 10,000 लोक येतात, पण ते कीर्तन नाही.
ते प्रबोधन आहे. कीर्तन कसं असावं, कसं नसावं, कीर्तनाची मर्यादा आपण समजावून घेतली पाहिजे. बऱ्याच वेळा पहा गावातली मोठी मोठी मंडळी, काही मंडळी बरं का, सगळेच नाही, यूट्यूबला कीर्तनं पाहतात महाराज. जे जास्त हसवणारे व्यक्तिमत्व असेल कीर्तनकार त्यांना आमंत्रित करतो आपण. खरी कीर्तन कसं असावं, कसं नसावं हे वारकरी संप्रदायाने सगळं सांगितले बरं का मला. आता वेळ नाही आपल्याला जास्त सांगायला. त्या प्रकारे कीर्तन व्हावं. कीर्तनाच्या मर्यादा आपण ओलांडू नये अशी इच्छा आहे. काही कीर्तनकार तर काय सांगायचं आता महाराज, दारूचे ब्रँड सांगतात. दारूचे ब्रँड कशामध्ये? कीर्तनामध्ये. असं कीर्तन तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार. कीर्तनामध्ये काय सांगायला पाहिजे काय नको हे कीर्तन करायला कळत नाही. श्रोत्याला काय कळायचं मग? डोंबलं असं आहे बरं. अशी कीर्तन आहे. आपण भजन करतो पहा, आता भजन करतो. आता गावागावात भजनी मंडळ आहेत. आमच्या भागात, पुण्याच्या भागात भरपूर आहेत, तुमच्या भागात असतील. पण कुठं भजन करायला बोलवलं का सत्यनारायणाची पूजा आहे का श्रावण महिना आहे, सोमवारी बोलवलं तर कसं असतं मला माहिती आहे. तर माऊलींनी सांगितले, काय सांगितले? देखे मनुष्य जात सकळ हे सबोता भजनशीळ झाले असे केवळ माझ्याची ठाई. बरं का, सगळे माझ्या पण येण्याचा प्रयत्न करतात भजनाच्या माध्यमातून. पण आपण भजन करतो. गावागावातली भजनी मंडळं कुठं बोलवलं त्यांच्या अटी असतात. पहिल्या इथं बोलवलं ना तिथं अटी असतात. आमचे 3 ब्रेक होतील. 3 ब्रेकमध्ये आम्हाला चहा हवा आहे. गरम गरम ताजा दुधाचा चहा पाहिजे बरं का. साधा चहा चालत नाही आम्हाला, दुधाचा चहा. परत प्रत्येकाला मानधन, शाल, श्रीफळ हवं. बरं त्याच्या पुढे जाऊन बरं का महाराज, तंबाखू हवी, सिगरेट हवी, बिडी हवी. त्या काय बंबम बोले काय मागतात तुम्हाला माहिती आता आहे ना. हे सांगायची गरज आहे का? असं भजन द्यावं आवडेल का? पहा तुम्ही, गुळाचा खडा पाहिजे एवढा चालत नाही. एवढा गुळाचा खडा पाहिजे. 3 ब्रेकमध्ये चहा पाहिजे. आमचे तुकोऱ्या भजन करायचे बरं का. एकटे करायचे भजन, एकटेच. भंडारा डोंगरावर जायचे, एकटेच भजन करत बसायचे. शांत निवांत ठिकाणी एकांत वासात भजन काय करायचे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. त्यांच्या जागृत स्वप्नी काय होतं? पांडुरंग होता. त्यांचं भजन असं होतं एकांतवासात. असं भजन त्यांचं होतं. आपणही भजन करतो महाराज, आपणही भजन करतो. आपण भजन कसं असतं तर लक्षपूर्वक ऐका बरं का. भजन आपलं कसं असतं, माझ्याकडे पहा भक्त भजन कसं असतं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी मनी मनी, जागृती स्वप्नी मनी मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. ज्यांना कळलं त्यांना कळलं.
ज्यांना कळलं नाही त्यांनी घरी जायचं, झोपायचं मस्तपैकी. इंग्लिश कळतं ना? हा, मनी म्हणजे काय? पैसा. आताच्या भजी मंडळाला, कीर्तनकारांना काय पाहिजे? पैसा पाहिजे फक्त. जागृत स्वप्नी मनी मनी, असं कीर्तन आहे, असं भजन आहे. थोडक्यात काय काय होतं महाराज माहिती आहे का? परमार्थाचा अर्थ आपल्याला कळत नाही. काय होतं? परमार्थाचा अर्थ आपल्याला कळत नाही, अर्थाचा परमार्थ कळतो. बरोबर आहे का महाराज? काय होतं? अर्थाचा परमार्थ आपल्याला कळतो. विठ्ठल विठ्ठल. हे झालं भजन बरं का. आपण एकादशी करतो, भक्तीचा एक प्रकार. आपल्या किती कडक एकादशी असते आपली, बरोबर आहे का? आषाढी किंवा कार्तिकी तरी करता का नाही? बामणवाडीमध्ये आषाढी कार्तिकी. हा एकादश सांगतो. सगळी एकादशी करतो आपण. वारकरी मंडळी म्हणले आपण एकादशी करायला पाहिजे आपल्याला. पण काही मंडळी काही माळ जरी घातली नाही तरी आषाढी कार्तिक करतात. पण याची एकादशी काही चालू होती महाराज, दशमीला चालू होती. उद्या एकादशी बरं का, भरपूर जेवण करून घ्या. उद्या एकादशी आहे, बरोबर आहे का? एकादशी आली, सकाळ झाली, मग सकाळ सगळ्या ऑर्डर होता. ऑर्डर चहा करू का? नाही चहा नाही, आज दूध पाहिजे. आज उपास आहे आम्हाला, कडक उपास आहे बरं का. जरा दूध पिलं, 11:30-12 वाजले, लगेच आपल्या पुढं ताट येतं. कशाचं? उपवासाचं. उपवासाच्या ताटामध्ये काय? तळलेल्या पापड्या, वेपर्स, केळीचे वेपर्स, बटाट्याचे वेपर्स, गुडदाणी, खजूर बरं का, 5-6 केळी, वरईचा भात आणि फक्त खिचडी. एवढीच. किती? एवढी. जास्त नाही खात आपण. खातो का आपण? उपास आहे आपला, एकादशी ना आपले, जास्त खात नाही आपण, एवढीच खातो. अशी आपली एकादशी. तर अशी एकादशी महाराज देवाला आवडेल का? अशी भक्ती देवाला आवडेल का? पुढे जाऊ आपण. आपण पंढरीची वारी करतो. काय करतो? वारी करतो. वारीला निघाल्यावर बरं का, पुण्याच्या पुढं थोडं गेलं तर आपल्या लगेच घरी फोन असतात. लगेच बायकोला फोन बरं का, 4-5व्या दिवशी, 3-4 दिवशी बायकोला फोन. अरे मी 4-5 दिवस झाले इकडं वारीला आलोय, तुला आठवण वगैरे ती का नाही माझी? कुणाला? बायकोला. जसं काय 4-5 महिने गेला हिमालयात, तर बायकोला आठवण येते का नाही? अरे तो पिंट्या शाळेत गेला का? पिंट्या शाळेत गेला का? उसाला पाणी दिलं का? हे केलं का? आमकं केलं का? तमकं केलं का? सगळं लक्ष कुठं असतं? घरी. संसारामध्ये घरी असतं. कुठं असतं? घरी असतं. आणि जरी पंढरपूरला गेलेच, पंढरपूरला पोचले तर यांचं दर्शन घेणं बाजूलाच बरं का. यांची खरेदी चालू असते. खरेदी काय यांची? तर पुरुष घेतात घोंगड्या, बाता घेतलं बांगड्या. पुरुष काय घेतात? घोंगड्या घेतात. नंतर बायका बांगड्या घेतात. काही लोक पाळणा घेऊन येतात बरं. पाळणा कुठून? पंढरपूरवरून. त्यांना विचारलं मी एकदा, पाळणा तुम्ही का पंढरपूरून घेऊन येता? इथं काय मिळत नाही का पुण्यात? नाही, पंढरपूरहून पाळणा आणला ना, दरवर्षी आलतो. काय होतं? दरवर्षी पाळणा आलतो. अशी आपली वारी आहे बरं का. म्हणजे सगळं लक्ष तुमचं संसारामध्ये. म्हणजे जी भक्ती आहे त्याला सोडून द्यायचं आणि बरं का भक्ती करायची. अशी भक्ती देवाला आवडेल. तुम्ही सांगायचं बरं का, मी सांगतच नाही. अशी भक्ती देवाला आवडेल का? तुकोराया पण भक्ती करायची, वारी करायची, उपवास करायचे, पण त्यांची वारी कशी अशी? पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी.
लक्षात आलं का? आपल्या भक्तीमध्ये दोष आहेत. दोष कोणते येतो आपण तर पाहिलं. दोषाचे 4 प्रकार आहेत बरं का. 4 प्रकार आहेत. पहिला दोष सकामता, दांभिकता, पापाचं सहचर्य. चौथा दोष व्यभिचारिता. सकामता म्हणजे काय हो? म्हणजे मंदिरात जायचं पण भगवंताकडे काहीतरी मागायचं. भगवंता मला हे दे रे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, म्हणजे मला नातू होऊ दे, काहीतरी मागायचं, मी पास होऊ दे. काही मागतात लोक. म्हणजे थोडक्यात देवाला शरण जातात पण काहीतरी अपेक्षा ठेवून शरण जातात. काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी. पण आपण काहीतरी मागतो. ही झाली सकामता. दांभिकता. दांभिकता म्हणजे काय हो? दांभिकता म्हणजे दंभ. मला काहीतरी वेगळे येतंय बरं का. आपण भक्ती करतोय, गायन करतोय, तर गायक लोकांचं असतं बरं काही काही अशी राग आळवतात. राग 15-15, 20-20 मिनटं. तुम्ही नाही बरं का महाराज. काही आपण पाहतो इतके राग आळवतात की पुढच्या राग येईल. आहे का नाही? कधी कधी असं वाटतं कधी थांबतो या अशी राग असतात त्यांचे बरं का. आणि सांगायला पण पुढं आपल्यासारखं कोणी जाऊ शकत नाही. आपला आवाज म्हणजे काय सांगायचं, आपल्या पुढं टिकवू शकत नाही. असं हादंब. पखवाज वादक सुद्धा बरं का. तुम्ही नाही बरं का. आमच्या तिकडचे पखवाज, आम्ही पखवाज असा वाजवतो ना, भले भले आपल्या पुढं टरकतं. आपल्या पुढं टिकू शकत नाही कोणी. आवडा आपण उंचीचं पखवाज वाजवतो आपण, आपल्या पुढं कोणी टिकू शकत नाही. हा झाला दंभ. कीर्तनकार सुद्धा बरं का. तुम्ही म्हणाल तुम्ही गायक बोलले, पखवाज वादक बोलले, कीर्तनकारचं कोण बोलायचं? हां, ते पण आमच्या कीर्तनकारांना पण दंभ आहे बरं का. माझ्यासारखा कीर्तनकार कोणीच नाही. आपण 50च्या खाली येत नाही महाराज. मी म्हणजे एखादा आहे, काही आहेत बरं का. 50च्या खाली आपण घेत नाही. त्याला काही येईना. तासभर अवांतर का बोला ना, जोक का सांगा ना, विनोद का सांगा ना, पण आपली लेवल खूप मोठी. हा झाला दंभ. अशी भक्ती देवाला आवडत नाही. नंतर पापात सहचर्य. आता इथं आपण बसलोय बरं का. आता महिला मंडळ बसले, महिला मंडळ इथं आले. महिला मंडळ म्हणत असेल मी आले कीर्तनाला बरं का, माझी जाऊबाईले घरी बसली, हे खडूस आहे. तर पाणी आले, पाणी भरते का नाही काय माहिती. हां, भरती का नाही काय माहिती. ले खडूस. मागं पुढं का मला बोलती एवढी, माझी एवढी निंदा करती, काय सांगायचं. आपण जरी पूजा करत असलो, एखादं मांजर जरी गेलं तर त्याला आपण शिव्या देतो. पुत्रदय आलं तर मुडद्यान काहीतरी बोलतो, आपण शिव्या देतो. अशी भक्ती देवाला आवडत नाही. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक पाप आपण करत असतो, अनपेक्षितपणे करत असतो. सगळ्यात शेवटचा दोष म्हणजे व्यभिचारिता. व्यभिचारिता म्हणजे काय हो? आपला वार बदलला की देव बदलतो. बरोबर आहे का? काय होतं महाराज? आपला वार बदलला की देव बदलतो. सोमवार आला आपला कोण आठवतो? शंभो शंकरा करुणाकरा जगदागवा. शंभो शंकरा करुणाकरा जगदागवा. असा महादेव आपला आठवतो फक्त सोमवारी. मग पिंडीला पाणी घालायचं, हर हर महादेव करायचं, टाळ्या वाजवायच्या, नतमस्तक व्हायचं सोमवारी. मंगळवार आला की आपला आठवण होती, देवीची आठवण होती. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला भवानी आई गावाहीन तुला, भवानी आई ऋण गावाहीन तुला.
वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासू माझी दात करते लवकरी निर्दळी तिला सासू माझी जात करते लवकर निर्दाळी तिला लवकरी निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला 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 साऊ माझी फडफड बोलते बोलकी कर ग तिला जाऊ बाई बडबड बोलते बोलकी तिला बोलकी कर ग तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला 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 महिलांच्या चेहऱ्यावर इतका इतका आनंद आला ना सासूला निर्दळी म्हणल्या ना आले खुश झाल्या महिला चेहरा लगेच खुल्लाच खुश झाले एकदम बरं का हे झालं मंगळवारी गेला बुधवार आला राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया रवी शशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा शशिकळा लोपलिया रवी शशिकळा लोपलिया राजस मदनाचा राजस बुधवारी पांडुरंगाची आठवण होती राजस कुमार मदनाचा पुतळा आठवतो गुरुवार आला मद भेटून जाहो दत्त सख्या वरोता. मद भेटून जाहो दत्त सख्या वरोता. का तुम्ही कमंडलो विसरून आला इथे प्रिय श्वान आजते तुम्हास वेकानते काकेची झोळीची विसरून गेला कुठे काकेची झोळीची विसरून गेला कुठे मी तुम्हास पुरते ओळखले मी आता मन भेटून जाऊ दत्त सख्या वरोता. मद भेटून जाऊ दत्त सख्या वरोता. गुरुवारी दत्तगुरु शुक्रवार आला दार उघड बाई आता दार उघड बाई दार उघड बाई दार उघड दार उघडून आपला वेळ कमी दार उघडलं तरी बरं का थोडं घेऊ आपण. शनिवार आला शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा व्यास बटा. रेवर आला मल्हारीची वारी माझे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी
मल्हारी वारी माझ्या मल्हारी वारी. रविवार आल्यावर मल्हारी आठवतो. म्हणजे बघा, सोमवारपासून रविवारपर्यंत सगळे देव झाले, राहिला कोण? म्हणजे आपला वार बदलला की देव बदलतोय. ही झाली व्यभिचारिता भक्ती. असं देवाला आवडत नाही. आपला तो एक देव करून घ्यावा. अहो, तुमच्या संकट आलं, धावून यायचं कोणी? तुम्ही वार बदलला की देव बदल तुमचा. तुमच्यावर संकट आलं, धावून तर यायचं कोणी? मोठा प्रश्न आहे. पूर्वी पण बरं का, आत्ताच नाही, हजारो वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती. शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये पण युद्ध व्हायचं. कोण श्रेष्ठ? भगवान विष्णू श्रेष्ठ की भगवान महादेव श्रेष्ठ? याच्यावर युद्ध व्हायचं. एकाने उभाटीला लावायचा, बाकीने आडवा लावायचा. या असं सगळं करायचं, विरोधात करायचं. मग संतांना एकूण आवडलं नाही. मग त्यांनी समजून सांगितलं, समाजाला समजून सांगितलं, अरे दोन्ही एकच आहे. हरिहर भेद 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 नाही नका नाही नका नाही नका करू वाद नाही नका करू वाद नाही नका करू वाद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय हरिहरा भेद नाही नका करू काही वाद. तुकोरांनी सांगितले, प्रत्येक संतांनी सांगितलंय, नाथ महाराजांनी पण सांगितले. काय सांगितलं नाथ महाराजांनी? त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी. हो, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही सखे विश्वनाथ विठ्ठल सखे, विश्वनाथ विठ्ठल सखे बरं का. महादेव आणि भगवंत एकच आहेत, विष्णू भगवंत एकच आहेत. नाथ महाराजांनी सांगितलं, तुकोरांनी सांगितलं, तरी लोकांना कळत नाही, तरी अजून भेद करतातच आहे. याला म्हणायचं दांभिकता. सगळे दोष झाले बरं का. तुम्ही म्हणाल महाराज लय अवघड सांगता तुम्ही बरं का. देऊर आले म्हणजे काय एवढं काय सांगायचं काय अवघड अवघड. दांभिकता, दोषण, सकामता, व्यभिचारिता, पापसहचर्य, त्याला आम्हाला कळणार सांगा ना गावात लोकांना. म्हणून तुकोबराय सांगतात, प्रसाद महाराज नाही, तुकोबराय सांगतात, पहिल्या चरणात सांगतात. हेची त्वर भक्ती आवडती देवा, हेची त्वर भक्ती आवडती देवा, हेचे थोरे भक्ते आवडते
आनंद तैसेची राहावे देवीने आनंद तैसेची राहावे देवीने आनंद तैसेची राहावे देवीने आनंद पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात भक्ती कशी करावी, कोणती भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हीच भक्ती, दुसरी नाही बरं का. हेची थोर भक्ती, दुसरी भक्ती देवाला आवडत नाही. कोणती? संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम कमी करायचं आणि ते प्रेम भगवंतावर करायचं. ती भक्ती भगवंतावर करायची. ही भक्ती देवाला आवडते. तुम्ही म्हणाल माझी चालती बोलती माणसं, माझी बायको, माझी मुलं, यांच्यावरचं प्रेम कमी करायचं आणि तो कधी दिसत नाही, तो आहे की नाही हेच माहिती नाही, आणि त्याच्यावर प्रेम करायचं. कसं काय जमायचं? लय अवघड काम आहे ते. तुमच्या प्रेम तरी का करतात हो घरातले? जोवरी चळणगा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाच्या काजा. जोपर्यंत तुम्ही चळ आणून देताय तोपर्यंत तुमच्यावर प्रेम. पण तुम्ही जेव्हा वृद्ध होता, तुम्हाला चालता येत नाही, बोलता येत नाही, जी 50 वर्षापूर्वी तुमची पत्नी होऊन आलेली असते, जी तुम्हाला म्हणते तुम्ही माझे पती परमेश्वर, तुमच्याशिवाय जगात मला कोणीच नाही, तुम्हीच माझे देव, तुम्हीच माझे भगवंत. तीच पत्नी लग्नाच्या 50 वर्षानंतर का 60 वर्षानंतर आपल्या पतीला म्हणते, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाशिले घर थुंकोनिया. नवऱ्याला काय म्हणते माहिती आहे का ती? खरं. खरं म्हणजे काय? गाढव. कोणाला म्हणते? नवऱ्याला म्हणते. काय म्हणते? गाढव. हे गाढव मरत का नाही? एकेकाळी तुम्हाला ती पत्नी म्हणायची, पती परमेश्वर, माझे देव तुम्हीच, माझे भगवंत तुम्हीच, जगामध्ये मला कुणाचीच गरज नाही आता. तीच पत्नी काय म्हणते? तुम्हाला काय म्हणते? गाढव. आणि गाढव म्हणून थांबत नाही, हे गाढव मरत का नाही म्हणते. तर तुमकून घर घाण केलंय. असा आपला संसार आहे. दुःख बांधवडी आया संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोट, सुखाचा विचार नाही कोट, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. हा संसार दुःखरूप आहे, म्हणून याच्यावरचं प्रेम करा. प्रेम कमी करण्याचं कारण काय? हा संसार दुःखरूप आहे. सुख पाहता दवा पाडे, दुःख पर्वताये वडे. सगळं संसारात दुःखरूप आहे, पण त्याचं प्रेम कमी करा आणि ते प्रेम देवावर करा. बरं का? ही तुकोबाराने सांगितलं. अशी भक्ती देवाला आवडते.
तुम्हाला एक दृष्टांत देतो, तुम्हाला लक्ष येतील बरं का. 4 आहेत ना, तुमच्यासारखं ते गाव होतं बामणवाडीसारखंच, पण त्याच्यासमोर 4 दारुडे होते. दारुडे तुमच्या गावात नाही ना? हा, नाही ना? वा वा वा. नाही नाही. बरं का, ज्या असतील तर माळा घालून घ्या आजच. हा, नाही चांगली गोष्ट. नाही नाही, ते बहुतेक ना सप्त्याला फिरकत नसतील इकडं. हा. नको आपला त्रास नको कुणाला, मग कुठं तरी आपलं पडत असतील. नाही तर चांगलंच आहे बरं का. नाही तर माळा घाल्या, चांगली गोष्ट आहे. असे 4 दारुडे बरं का. एकदा निघाले, शहराला निघाले. कुठं? शहरात जायचं म्हणले. आपलं शहरात जाऊ, जरा मजा करू, मग येऊ. निघाले, एक गाव लागलं, मग मध्ये झाला बरं का. चालत चालत निघाले. पूर्वी बरं का, 50-60 वर्षापूर्वी गोष्ट आहे. मध्ये एक मंदिर लागलं. म्हणले हे मंदिर कोणी मध्ये बांधले काय माहिती. काय म्हणले, हे मंदिर कोणी मध्ये बांधलंय काय कळत नाही लोकांना. लोकांना या गावातल्या अक्कलच नाही. मध्ये मंदिर बांधून ठेवलं या गावाच्या, काय कळत नाही. मग म्हणले आपण एक आयडिया करू, हे मंदिर ढकलून जरा बाजूला करू. काय ढकलायचंय? मंदिर ढकलायचंय. झाली सुरुवात. कपडे वगैरे काढले बरं का, ढकलायला लागले. ढकलतायत कामागुम झाले. कपडे काढले, खाली ठेवले. ढकलायला सुरुवात, परत ढकलतायत असे ढकलत होते बरं का. हा, आणि एक हुशार माणूस आला तुमच्या गावातला, तिकडे चालला होता. त्याने काय केलं, त्यांची कपडे घेतली चौघांची आणि मागं पार 100 मीटरवर ठेवून दिली आणि परत त्यांच्याकडे आला. अहो तुम्ही मंदिर ढकलताय, किती वेळ ढकलायचं, अजून किती लांब ढकलायचंय? एवढं तुम्ही लांब ढकलत आणले, तुमचे कपडे बघा कुठे पडलेत. कुठं? 100 मीटरवर कपडे. आणि हा म्हणलात किती बाद झाला, आता खूप ढकललं. इथून लक्षात ठेवा, वाटेत मंदिर बांधू नका. निघाले पुढं गेले. एक नदी लागली बरं, संध्याकाळ झाली होती, 6-7 वाजले होते. आणि तिथं नाव होती आणि नदी वाहत होती. संध्याकाळ झाल्यामुळं नावडी काय निघून गेला होता. नावडी नव्हता. म्हणले आपल्याला काय पण जमतो, आपल्याला काही अवघड नाही. कोण म्हणते? ती दारुडे म्हणते काही अवघड नाही आपल्याला. आपण काय करू, आपणच नाव घेऊन पलीकडे जाऊ. घेतली नाव. म्हणले दोघांनी वल्ले मारायचे. दोघं थकले की दोघांनी वल्ले मारायचे. सुरुवात झाली. नाव बसले, दोघांनी वल्ले मारा सुरुवात केली. वल्ले मारतायत. दोघं थकले, परत दुसरं बसले, वल्ले मारतायत. असं मारता पाड झाली. आता म्हणले रात्रभर वल्ले मारतोय, आपण किती अंतर पार केलं ते तरी बघू. ते पुढं पाहिलं, किनाऱ्यात अजून बरंच लांब आहे, पण जाऊ द्या, पोचू आपण सकाळपर्यंत. पण ते आपण अंतर किती पार केले पाहू. त्याने मागं पाहिलं तर रात्री होते तिथंच. मोठा प्रश्न आहे का? रात्री होते ना त्याच ठिकाणी नाव, ते पण चौघड त्याच ठिकाणी. मग त्यांनी खाली पाहिलं, जरा वाकून पाहिलं. अरे बापरे, म्हणजे जी नावेची दोरी बांधली झाडाला सोडलीच नव्हती. जी नावाला दोरी होती ना ती झाडाला बांधली होती, सोडलीच नाही. आता रात्रभर काय 2 दिवस जरी वल्ले मारले ते पुढे जाणार आहे का? नाही जाणार. कारण काय? झाडाला बांधली दोरी सोडली नाही. तसं आपलं संसारूपी झाडाला बांधलेली दोरी, प्रेमरूपी दोरी आपण सोडत नाही. म्हणून आपण भक्तिरूपी नौका समाधानरूपी किनारा गाठत नाही. हे कारण आहे. आपण बांधून ठेवलंय ते सोडता येत नाही आपल्याला. थोडक्यात प्रेम कमी करता येत नाही आपल्याला, म्हणून पुढे जाऊ शकत नाही. थोडक्यात काय, हे भक्तीमध्ये दोष आहे आपल्या. आपण प्रेम कमी करत नाही संसाराचं, आणि ते प्रेम देवावर करत नाही. त्यामुळे आपल्या भक्तीचं फळ मिळत नाही. अहो काही लोक म्हणायला लागले तुकोबारायांना, तुम्ही तुकोबाराय सांगताय अशी भक्ती करा, तशी भक्ती करा. अहो जग काय एवढं सोपं आहे का? आत्ता सारखंच पूर्वीचं जग होतं बरं का.
प्रत्येक क्षणी संकट यायची, निंदा लोक करायची, एकमेकांना त्रास द्यायची. पण तुकोराय दुसऱ्या चरणात राहायचं कसं या जगात? तुकोराय दुसऱ्या चरणात सांग. ठेविले आनंदे, ठेविले आनंदे, ठेविले आनंद ऐसेची राहावे. ठेविले आनंदे हो, ठेविले आनंदे, ठेविले आनंद ऐसेची राहावे. ठेविले तुकोबारायांना लोकांनी प्रश्न विचारला, अहो संसारावरचं प्रेम कमी करायचं आणि ते प्रेम देवर करायचं हे कसं शक्य हो? हे जग किती वाईट आहे, कुणा किती सांगायचं. पदोपदी पदोपदी आम्हाला अपमान आहे, जवळची लोक आम्हाला त्रास देतात. ह्या जगात राहायचं तरी कसं? तुकोबाराय सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. भगवंताने जसं ठेवलं तसं राहावं. तुकोबाराय सांगतात, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, सादर व्हावे. सावता महाराजांनी सांगितलंय, समयाशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. किती संकट आली, कुणी काही जरी केलं तरी तसंच राहायचं. समयाशी सादर व्हावे, जसं भगवंताने ठेवलं तसं राहायचं. पहा आपल्यालाही अनुभव येतो बरं का. ही आत्ताची गोष्ट नाही, 400 वर्षापूर्वी येत होतं. आपल्या जवळचेच लोक आपल्याला त्रास देतात बरं का. जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक वाट दाखवणारे असतात, एक वाट लावणारे असतात. वाट दाखवणारे कोण असतात हो?
संत असतात आणि वाट लावणारे आपल्या घरातले, आपले शेजारचे, आपले नातेवाईक, बरं का, आपल्या गल्लीतले, आपल्या गावातले, आपल्या भावकीतले, आपल्या जवळचेच असतात. असं कधी होत नाही की तुम्हाला त्रास देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बामणवाडीत एखादं पथक पाठवले. असं कधी होतं का हो? तुम्हाला त्रास देणारे तुमच्या घरातले, तुमच्या जवळचे हेच असतात, तुमच्या भावकीमधले असतात. पहा, विचार करून पहा, तुमच्या नातेमधले असतात, तुमची निंदा करतात, बरं का, तुमचा बांध करतात, तुमचा द्वेष करतात, तुम्हाला अपमानित करतात. बघा, तुमची चूक काही नसताना तुम्हाला माफी मागायला होतात. हे 400 वर्षापूर्वी होतं आणि आत्ता पण आहे, बरं का. जे 400 वर्षापूर्वी जे होतं तेच आत्ता चालू आहे. आपलीच लोक आपल्या संकटात टाकतात. पैसे बुडवणारे, वेळ न देणारे आपलेच असतात, आपल्या नावं ठेवणारे आपलेच असतात. पण हे चांगले आहे बरं का. जेवढा आपला त्रास होईल ना तेवढं चांगलं आहे. कसं असतं माहिती आहे का, महाराज मगाशी म्हणले तुम्ही, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक ठरलेले असतात. जे जे चांगलं काम करतात ना, तुम्ही चांगलं काम करायला लागले, तुमचे विरोधक वाढतात. पहा, तुमचे विरोधक वाढायला लागले, तुमची निंदा व्हायला लागली की समजायचं तुमची दिशा योग्य आहे, बरं का. काय समजायचं? तुमची दिशा योग्य आहे समजायचं आणि त्या वाटेने पुढं जायचं. तुमच्या गाडीला ब्रेक असतो. तुम्ही गाडी चालवता का मंडळी? गाडी चालवता का? हा, मुली चालवता ना. गाडीला ब्रेक असतो का? ब्रेक का असतो बरं? ब्रेक कशाला असतो? का असतो ब्रेक गाडीला? हा, बोला की, थांबवण्यासाठी. बरं, ऐका, मी सांगतो गाडीला ब्रेक का असतो. गाडीला ब्रेक असतो गाडी जोरात पळवण्यासाठी. आता महाराज तुम्ही काय सांगताय नवीनच, बरं का. तुम्ही माणसाला दूर आले म्हणून काही सांगायचं का? ब्रेक का असतो? गाडी पळवण्यासाठी. आता समजा बरं का, गाडीला ब्रेकच नाही, तुम्ही गाडी घेतली पर ब्रेक या प्रकारचा शोधच लागला नाही, तुम्ही गाडी कशी चालवाल? कशी चालवणार तुम्ही? अशी पाय दोन इकडे टेकवत. महिलांचं लय भारी असतं का, माहिती का नाही? ब्रेकची गरजच नाही, पाय दोन ठेवायचे, चालेल. म्हणजे तुम्ही गाडी हळूहळू चालवता, बरोबर आहे का? पण ब्रेक असल्यावर काय होतं? तुम्ही गाडी जोरात पळवता. कारण काय? तुम्हाला माहिती असतं जरी मध्ये कोणी आलं ब्रेक दाबता येतो. म्हणजे असे ब्रेक लावणारे आपल्या जीवनात पाहिजे, बरं का. कळलं का? लक्षात आलं का? असे ब्रेक लावणारे, आपल्याला मागे वाढणारे जीवनात पाहिजे, तर आपल्याला गाडी जोरात पळवता येते, ठीक आहे नाही? तर आपली प्रगती होती. आपलंच नाही, संतांना पण त्रास झाला, आपल्यालाही होतोय. आपल्या जीवनामध्ये काय आहे? सुख आहे, दुःख आहे, सुख आहे, दुःख आहे. दुःख जास्त, मग काय म्हणलं, दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे, बरोबर आहे का? हे जीवनामध्ये पाहिजे. कुणालाही सुख नकोय, जास्त सुख नको, दुःख पाहिजे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर, सगळ्यांना मोठं व्हायचं आहे ना, हा, मग दुःख जीवनामध्ये यायला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये दुःख नसेल तर तुमची प्रगती होणार नाही, तुम्ही मोठे होणार नाही. तुमच्या जीवनात जर दुःख असतील, तुम्हाला त्रास देणारे लोक असतील, तर तुम्ही मोठे व्हाल, लक्षात घ्या, बरोबर आहे का? आता तुम्ही ECG काढता का? ECG वृद्ध मंडळीने माहिती आहे. ECG म्हणजे काय? ECG काढता का नाही? ECG काढता महिला मंडळ. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर तुम्हाला कोणाला जरा त्रास झाला, छाती दुखायला लागलं, अटॅक आला,
तर डॉक्टर काय म्हणतात, ECG काढा. ECG काढला, स्ट्रीप बाहेर येते. ती पट्टी बाहेर आली, त्याच्यावर जर सरळ रेषा असेल, सरळ रेषा म्हणजे काय हो, ती सरळ रेषा पाहायला जिवंत पाहिजे आपण. ती सरळ रेषा आपल्याला पाहता येणार नाही. म्हणजे तुम्ही राम नाम सत्य आहे आणि ती स्ट्रीप बाहेर आली, त्याच्यामध्ये काय असतं, वर खाली असे डोंगर असतात, वर खाली वर खाली वर खाली. म्हणजे काय, तसं तुमचं जीवन पाहिजे बरं का. तुमची सरळ रेषा असेल तर तुम्ही मृत पावलेले आहात. जर खाली वर रेषा असतील तर तुम्ही जिवंत आहात. थोडक्यात काय, अप्स अँड डाऊन, चढ उतार, सुख दुःख, सुख दुःख, सुख दुःख म्हणजे तुमचं जीवन आहे. अप्स अँड डाऊन इज द पर्पज ऑफ युअर एक्झिस्टन्स, इज अ प्रूफ ऑफ युअर एक्झिस्टन्स इन द वर्ल्ड. तुम्ही जिवंत असण्याचा पुरावा म्हणजे काय, अप्स अँड डाऊन, सुख आणि दुःख. तुमच्यात फक्त सुख असेल, सरळ रेषा असेल तर तुम्ही मेलेले बरे. अळणी जीवन म्हणते, अळणी जीवन बरं का, याला काय म्हणतात, अळणी जीवन. पण तुमच्या जीवनात काय पाहिजे, दुःख पाहिजे, अडीअडचणी पाहिजे, संकट पाहिजे, तरच हे जीवन. आता बघ तुम्हाला संकट येतात का हो, पोरांना संकट आलं, माऊलींना आलं. 1630 आणि 31 साली मोठा दुष्काळ पडला बरं का. दुष्काळात कितीतरी लोक गेली, गुरढोरे गेली, खायला काही नव्हतं. तुकोरांची पत्नी गेली, अन्न न करता श्री एक गेली, श्री गेली. तुकोरांचा एक मुलगा गेला, तुकोरांच्या भावाची पत्नी गेली, मरण पावली. भाऊ घर सोडून निघून गेले. 2 वर्षापूर्वीच आई वडील पण निघून गेले होते, जग सोडून गेले होते. तरी आमचे तुकोराय म्हणतात, बरे झाले बरे या दुष्काळे पिढा गेली, 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 बरे या दुष्काळे पिढा गेली. हे बरे म्हणे देवा निघाले दिवाळे, निघाले दिवाळे, बरे म्हणे देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली. एवढी घरात लोक गेली तरी आमचे तुकाराम म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बरं झालं, मला त्रास झाला, दुष्काळ पडला, आमच्या घरात लोक गेली. कोण म्हणते, तुकाराम म्हणतात. पहा, बरं झालं. एवढं संकट जरी आलं तरी तुकाराम म्हणतात, बरं झालं. त्याच्यामुळंच बरं का, तसं म्हणल्यामुळंच, ती अनुकूलता असल्यामुळेच तुकोराय जगद्गुरू झाले. लक्षात घ्या, तुम्ही पण संकटानं घाबरू नका. संकट येऊ द्या, संकट मागून घ्या बरं का. कुंतीने काही संकट मागून घेतली होती. संकट येऊ दे, संकट आली तर भगवंत धावून येतो, आहे का नाही. संकट आली तर भगवंत आपल्याला मदत करतो, आपल्याला धावून येतो. म्हणून मला संकट येऊ दे देवा, बरं होऊ दे, संकट आलं तर बरं होईल. फक्त एवढं संकट आलं का तुकोबारायांवर. तुकोबारायांनी खूप अभ्यास केला होता, ज्ञान प्राप्त केलं होतं, आणि त्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी काय लिहिलं, तुकाराम गाथा लिहिली. गाथा लिहिली, त्याला काय म्हणतो आपण, पंचमवेद म्हणतो किंवा तुकोपनिषद म्हणतो. पंचमवेद का म्हणतो, कारण त्यामध्ये वेदांचा अंतर्भाव झाला होता. वेदांचा अर्थ अम्मासीच ठावा, येरा निभावा भार माथा, तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. त्या पंचवेदामध्ये
तुकोबारायांनी वेदांचा अर्थ सांगितला होता. आणि तुम्हाला मग सांगितलं मी, हे काही काहींना आपल्या जवळच्या लोकांना सहन होत नाही. चांगलं काय झालं की त्यांच्या पोटात दुखतं, आहे का नाही? आपण एखाद्याने घर बांधलं तर शेजारच्या पोटात दुखतं, एखादी गाडी घेतली तरी पोटात दुखतं. तसंच आहे. तुकोबारायांनी पंचमेत लिहिला. आमच्या गावामध्ये त्यांचे विरोधक होते. प्रत्येक गावात विरोधक असतं बरं, प्रत्येकाचे गावामध्ये असतं, बाहेरच्या नसतात. मग काय सांगितलं मी, आमच्या गावामध्ये सुद्धा तुकोबांचे विरोधक होते. कोण होते? मंबाजी, सालो मालो यांनी तुकोबारायांची तक्रार केली. कोणाकडे केली? रामेश्वर भट्टांकडं. रामेश्वर भट्ट म्हणजे त्यावेळेचे दशग्रंथी ब्राह्मण बरं का, पीठाधीश, मोठे पीठाधीश, वाघोलीमध्ये राहणारे. त्यांच्याकडे तक्रार केली आणि रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांना पत्र पाठवून बोलावून घेतले. कुठे? वाघोलीला. आणि रामेश्वर भट्ट बोलू लागले. कुणाला? तुकोबारायांना. पहा, तुकोबा, तुम्ही म्हणे संस्कृत वेदाचा तर प्राकृत मराठीमध्ये सांगता म्हणे, हे काही योग्य नव्हे, असे चालावे असे नाही बरे. कोण म्हणतंय? रामेश्वर भट्ट म्हणतात, प्रशांत महाराज नाही. असे काही चालावयाचे नाही बरे. तुम्ही शूद्र आहात, विसरलात की काय? तुम्ही शूद्र आहात बरे, विसरू नका. तुम्हाला वेद अध्ययन करण्याचा कोणताही अधिकार नाही बरे. यापुढे अशी अभंग रचना करावयाची नाही, असा आम्ही तुम्हाला आदेश देत आहोत. कोण म्हणते? रामेश्वर भट्ट. आमची मंबाजी परत बोलायला लागले. मंबाजी ते पण ब्राह्मणच, आमच्या देऊचे. पंडितजी, तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही ज्ञानवंत आहात, पंडितजी आहात, तुमचं बरोबर आहे. परंतु यापूर्वी जी अभंगरचना तुकोबारायांनी केली आहे त्याचे काय करायचे बरे? कोण म्हणते आता? मंबाजी बोलतायत. बरोबर आहे मंबाजी, तुमचे बरोबर आहे. तुकोबाराय, तुम्ही जी अभंगरचना करून ठेवलेली आहे ती अभंगरचना तुम्ही इंद्रने डोहामध्ये उद्याच्या उद्या विसर्जित करावी, असा तुम्हाला आम्ही आदेश देत आहोत. अन्यथा तुम्ही दंडास पात्र व्हाल. कोण म्हणते? रामेश्वर भट्ट. तुकाराम म्हणले, जशी आपली आज्ञा. बरं का, मी माझ्या पत्नी वेदाचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला, पण हे माझे बोल नाही. तुका म्हणे बोल, माझा बोलतो विठ्ठल, माझा बोलतो विठ्ठल, माझा बोलतो विठ्ठल. म्हणे बोल, माझा बोलतो विठ्ठल, माझा बोलतो विठ्ठल, माझा बोलतो विठ्ठल. तुकाराम म्हणले, अहो हे बोल माझे नाहीत व पंडितजी. हा पांडुरंग माझ्या मुखावाटे बोलून दाखवतो, बोलून घेतो. हे बोल माझे नाहीत हो, असे काही बोलू नको. तुझ्या अभंगरचना उद्याच्या उद्या इंद्राच्या डोहामध्ये विसर्जित करावी. तुकाराम गेले, ती गाथा इंद्राच्या डोहामध्ये विसर्जित केली आणि 14व्या दिवशी वर आली. आता मला सांगा, तुकारामने वह्या किती वेळा बुडवल्या हो? वह्या तुकारामने किती वेळा बुडवल्या? हा, सांगता येईल का कुणाला? वह्या किती वेळा बुडवल्या तुकोबांनी? 2दा बुडवल्या. किती वेळा? 2दा. पहिल्या खरेदी खताच्या वेळा बुडवल्या. कर्जमाफी. हा, पहिली कर्जमाफी केली. कोणी केली? भाजपने नाही, राष्ट्रवादी नाही, शिवसेने नाही, काँग्रेसने नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी पहिली कर्जमाफी केली जगातली. बरं का,
खरेदी खताच्या वह्या तुकारायांनी पहिल्या विसर्जित केल्या, खरेदी खताच्या वह्या. दुसऱ्यांदा अभंगाच्या वह्या विसर्जित केल्या. आता कोणत्या बुडाल्या कोणत्या तारल्या हो? खरेदी खताच्या वह्या बुडल्या का तारल्या? बुडल्या. कारण काय हो? खरेदी खताच्या वह्या बुडल्या कारण त्या समाजाला बुडवणाऱ्या होत्या, आणि अभंगाच्या वह्या तारल्या कारण त्या समाजाला तारणाऱ्या होत्या. विठ्ठल विठ्ठल. आता काही लोक बरं का निर्दोष भक्ती करत नाही, भगवंताचं संसारावरचं प्रेम कमी करत नाही बरं का, संसारावरचं प्रेम करत नाही, समाधानी राहत नाही, चिंता करत राहतात बरं का. चाल आपण आता वेळ नाही आपल्याला, चाल यायला नको. शेवटी हां, चिंता करत राहतात. पण तुकाराम तिसऱ्या चरणा म्हणतात, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. बरं का, भोगणे ते फळ संचिताचे. आपण चिंता करत राहतो, निरंतर चिंता असते. चिंता आहे दुःखाची जननी आहे. चिंता जिवंतपणे देहाला जाळते, चिता मेलेल्या देहाला जाळते. बरोबर आहे का? चित्ता आणि चिंतामध्ये हा फरक आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. बरं का, चिंता करून आनंद होत नाही. चिंता म्हणजे दुःखाची जननी आहे, दुःखच मिळतं. चिंता करून असं झालंय का, सोल्युशन निघालंय काय ते, त्यावर काय ते तोडगा निघाला, असं काही झालंय का? नाही. उद्याच्या चिंतेमुळे आपला आजची भाकरी गोड लागत नाही. पहा, उद्या चिंता आहे, लग्न करायचं पुढच्या वाटत मुलीचं, पण बापाला आत्ताच भीती वाटते, कसं व्हायचं कसं व्हायचं, आत्ताच भाकर गोड लागत नाही, ही चिंता. पण तुकाराम काय म्हणतात, चिंता करून काही उपयोग नाही. भोगणे ते फळ संचिताचे. तुम्ही विहित कर्म करता, निषिद्ध कर्म करता. निषिद्ध कर्माचं फळ, वाईट कर्माचं फळ, कुकर्माचं फळ दुःख, चांगल्या कर्माचं फळ बरं विहित कर्माचं फळ सुख. तुम्ही चांगलं केलं तर तुमचं चांगलं होईल. कर्म सिद्धांत आहे बरं का. तुम्ही जसं कर्म करता तसं तुम्हाला फळ मिळतं. चांगलं केलं तर चांगलं फळ मिळणार, सुख पदरी पडणार. वाईट केलं दुःख पदरी पडणार. हे सायन्सपणे सांगतं बरं का. कोणी सायन्सला व्यक्ती आहे का तुमच्या गावातल्या? विज्ञान शाखेमध्ये कोण आहे का? आहेत? कोण आहे? हां, आहे बाबा, आहे कोणतरी आहे गावात. म्हणजे मला प्रत्येक कीर्तन विचारायला लागतं कोण विज्ञान शाखेमध्ये आहे का. हां, विज्ञानामध्ये बरं का एक लॉ आहे, लॉ. व्हॉट इज न्यूटन थर्ड लॉ? न्यूटन थर्ड लॉ कोणता आहे? कितीला आहे तू? 11वी 12वी FY SY? हां, पण सायन्स का तुम्हाला गेलं नाही का? न्यूटन थर्ड लॉ गेला का नाही? हां, मग काय आहे न्यूटन थर्ड लॉ? आहे कोणाला माहिती? हां, बरं मी सांगतो, जाऊ द्या. माझं शिक्षण झालं आहे सायन्स, MSc झालेलं आहे माझं, म्हणून मी सायन्सच्या माध्यमातून मला सगळे गेलेलं आहे. मी सांगतो तुम्हाला आता न्यूटन्स थर्ड लॉ इंग्लिशमध्ये सांगतो बरं का. इंग्लिशमध्ये पहिला, फॉर एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. याला म्हणतात न्यूटन थर्ड लॉ. न्यूटनचा तिसरा नियम, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. थोडक्यात तुम्ही जे जे कर्म कराल, अंधारात करा किंवा उजेडात करा, मनात करा किंवा बोलून करा, तुम्हाला प्रत्येक कर्माचं फळ मिळणार आहे. जसं पेराला तसं उगवणार, जसं पेराचं उगवणार. मिरचीचं झाड लावलं त्याला का ऊस येणार आहे का? मिरच्या देणार. कडू कारल्याचं झाड आहे, वेल आहे, त्याला काय येणार आहे हो? कलिंगड येणार आहे? कारलाच येणार आहे. ऊस लावला, ऊसाला काय वेगळं काय येणार आहे का? ऊसच येणार. थोडक्यात काय, जशी तुमची क्रिया आहे तशी प्रतिक्रिया आहे. तुमच्या संचिताचं फळ, तुम्ही चांगलं वागलं तर चांगलंच मिळणार आहे,
वाईट वागलं तर वाईट मिळणार आहे. हे फळ फक्त आपल्याला नाही बरं का. जी देवाधिक होऊन गेले, देवाच्या बापाला चुकलं नाही संचिताचं फळ. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. म्हणजे हे फळ कर्माचं फळ. रामाला नाही, रामाच्या बापाला पण सुटलं नाही, त्याला पण फळ बघावं, संचिताचं फळ बघावं लागलं. प्रत्येकाला फळ बघावं लागतं. संचिताचं फळ प्रत्येकाला भोगावं लागणार आहे, प्रत्येकाला बघायचं आहे बरं का. गुलाबजाम खा खायचे बरं का. काय गुलाबजाम खायचे भरपूर आणि परत म्हणा डायबिटीज झाला. आता तुम्ही खाल्ल्यावर डायबिटीज होणारच आहे. तसंच आहे. कुकर्म करायचं, दुसऱ्याची निंदा करायची, दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या, द्वेष करायचा, मनातल्या मनात का होईना देव शिव्या द्यायच्या, हे पापच आहे. दुसऱ्यांना त्रास द्यायचा, हे पापच आहे. याचं फळ तुम्हाला मिळतं म्हणजे मिळतंच, हे तुकोबाराय सांगतात बरं का. पण आपण समाधान राहत नाही बरं का. चिंता करत राहतो, समाधान राहत नाही. कारण काय, समाधान न राहण्याचं आता 5-10 मिनिटात आपण पूर्णविराम देणार आहे कीर्तनाला. समाधान राहत नाही आपण. समाधान न राहण्याचं कारण काय, आपली आसक्ती. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आसक्ती असते आपली. देहामध्ये आसक्ती बरं का. अजून कशामध्ये आसक्ती, मोबाईलमध्ये आसक्ती, धनामध्ये आसक्ती, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आसक्ती असते. आता तुम्हाला एक उदाहरण देतो बरं का. 2 मिनिटात उदाहरण सांगतो. सासू आणि सून यांचं नातं कसं असतं, प्रेमाचं असतं आहे का नाही. किती प्रेमाचं नातं असतं. सासू, सासू या शब्दात लॉंग फॉर्म काय हो, सासू सारख्या सूचना, सून सूचना नको. बरोबर आहे का, असा लॉंग फॉर्म आहे का नाही, बरोबर आहे ना. ज्यांचे लग्न झाले त्यांना माहिती आहे, तुम्हाला अजून माहीत नाही. सासू म्हणजे सारख्या सूचना, सून सूचना नको. भाऊजाई म्हणजे काय माहिती आहे का, भाऊजाई, भाऊजाई म्हणजे काय, भावावर जय मिळणारी भाऊजाई बरं का. ननंद, ननंदचा अर्थ माहिती आहे का, जी नांदाला जात नाही तोपर्यंत नाही आनंद, ती ननंद. बरोबर आहे का. जाऊ म्हणजे काय हो, जाऊ आम्ही बाहेर जाऊ, वेगळे राहू अशी म्हणणारी जाऊ. एकनाथ महाराज पटलं का. आम्ही बाहेर जाऊ, वेगळे राहू अशी म्हणणारी जाऊ. म्हणजे जुन्या लोकांनी किती समर्पक अर्थ तयार केले आहेत पहा. अशा सासू सुना हळदी कुंकाला निघाल्या बरं का. हळदी कुंकाला, संक्रांतीचा हळदी कुंकू तुमच्या का असतं का नाही. हां, हळदी कुंकाला निघाल्या. त्यांच्याबरोबर 4-5 महिला पहिल्या घरात गेल्या. पहिल्या घरात गेल्या गेल्या तर नवीन सुनबाई होते बरं का, नवीन लग्न झालं होतं. आता घरातली महिला म्हणली, सुनबाईंना म्हणली, सुनबाई उभे राहिल्या. आता वृद्ध कोण होत्या, सासूबाई होत्या. सासूबाईला म्हणल्या, सासूबाई तुम्ही बसा, खुर्चीवर बसा. सासूबाई म्हणल्या, नाही नाही मी खुर्चीवर बसणार नाही, मी खाली बसते. खुर्चीवर माझ्या सुनबाईंना बसवा. कोणाला बसवा, सुनबाईंना बसवा. आश्चर्य वाटलं, अरे सासूबाई वेगळंच दिसत या. दुसऱ्या घरात गेल्या, तसंच बरं का, मी खाली बसते, सुनबाईंना पाटाव बसवा. तिथल्या महिला म्हणल्या, पाटाव बसा सासूबाई तुम्ही. नाही नाही मी बसणार नाही पाटावर, सुनबाईंना पाटाव बसवा, मी खाली बसते. अरे हा काय प्रकार आहे. तिसऱ्या घरात गेल्या. आता नवीनच सुनबाई आल्या. त्या घरातली एक महिला म्हणली, सुनबाई मी तुम्हाला चहा करून आणते, चहा पहिल्यांदा तुम्ही आल्यात, चहा न घ्या कसं काय जाता. नाही नाही सासूबाई म्हणल्या, चहा वगैरे आमचे घेत नाही सुनबाई. का हो, नाही नाही ते दूध घेतात. सुनबाई काय घेतात, दूध घेतात. मग दूध आणलं. असंच पहिल्या प्रत्येक घरात गेल्यावर सुनबाई पाटावर बसायच्या, खुर्चीवर बसायच्या, सोप्यावर बसायच्या, हां, दूध घ्यायच्या. चहा नाही बरं का, दूध घ्यायच्या. सगळं हळदी कुकू झालं. आणि ह्या 4-5 महिलांना प्रश्न पडला. जसा तुम्हाला पडला ना प्रश्न, तसा त्यांना पडला. काय पडला, अरे सासूबा अशा काय करत होत्या, इतकं प्रेम सुनेवर, काय सांगायचं. मग त्यांनी गपचीप आहे ना बाजूला घेऊन सुनबाईंनाच विचारलं, सुनबाई काय भानगड आहे, तुमच्या सासूबाई तुमच्या एवढं प्रेम का करतात. प्रेम वगैरे कसलं सोडून द्यावं, ते काय सासू कुठं प्रेम करतात का, प्रेम वगैरे काय नाही म्हणल्या. काय झाले,
सासूबाईंनी ना तिची साडी मला घडी मोडाय दिली, त्यामुळे साडीला जपती, मला जपत नाही. साडी खराब होऊ नये म्हणून मला पाटावर बसवती, खुर्चीवर बसवती. त्या चहाचे डाग सांडू नये म्हणून काय प्यायचं, दूध प्यायचंय. म्हणजे सगळी आसक्ती कुठे आहे, प्रेम काही नाही, सगळी आसक्ती साडीमध्ये. आपलं तसंच आहे, म्हणून समाधान मिळत नाही, आपण चिंता करत राहतो बरं का. आणि कर्माचं फळ आपलं भोगावं लागतं. मग तू कोरे म्हणतात तुम्ही चिंता करू नका, समाधान राहा बरं. सगळं प्रेम देवावर करा. पण काही काही लोक म्हणतात अहो सगळं झालं, अहो मला मी एकटा आहे का घरात, माझे आई वडील आहेत, मुलं आहेत, बायको आहे, त्यांचं करायचं काय. मग तू बरं आहे शेवट चरणात म्हणतात तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालो तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाये, वाहू हा संसार देवा पाये, हे विले आनंद दे 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 रहावे, हे विले आनंद दे 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 रहावे. वाहू हा संसार देवा पाये, वाहू हा संसार देवा पाये, हे विले आनंद दे 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 रहावे, हे विले आनंद दे दे रहावे, रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्ती असू द्यावे समाधान, समाधान,
शेवट चरणात सांगतात, जो संसाराचा भार आहे सर्व भार देवावर घालायचा, निश्चिंत व्हायचं. ती भक्ती कोणाची करताय? देवाची करताय. कशी भक्ती? निर्दोष भक्ती देवाची करताय. आणि सर्व भार देवावर टाकायचं, बरं का, मोकळं व्हायचं. पण भक्ती कशी पाहिजे? निर्दोष पाहिजे, दोषरहित पाहिजे. तरच तुम्हाला तुमच्या भक्तीचं फळ मिळणार आहे. लक्षात ठेवा, तरच तुम्हाला समाधान मिळणार आहे, तरच तुम्ही चिंताविरहित होणार आहात आणि त्या भक्तीचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे. थोडक्यात पूर्ण अभंगाचा हा सार की दोषरहित भक्ती करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं फळ, योग्य फळ प्राप्त होईल आणि जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. हे तुकोबारायांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समजावून सांगितलं आहे. ठोबार रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई विठोबा तुकोबारायांनी भक्ती कशी असावी, कशी करावी हे सांगण्यासाठी तुकोबारायांनी मला तुमच्या गावात बामणवाडीमध्ये देहूरून पाठवले. मज धाडिले निरोपा निरोपा निर्गुण पाठवले. तशी भक्ती
तुमच्या माध्यमातून व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि वारकरी संप्रदायाचा कळस आणि पाया जे आहेत त्यांचं 1 मिनिट आपण भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्यांनी आपल्याला अभंगाच्या माध्यमातून भक्ती कशी करावी, भक्ती कशी असावी याचं मार्गदर्शन केलं, त्याचं आपण भजन करूया. तुकाराम 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 सर्वांनी टाळ्या वाजवा. तुकाराम 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 घ्यायची का? वेळ आता कमी आहे आपल्याकडे. पुन्हा एकदा तुमच्या गावातले ज्येष्ठ श्रेष्ठ संयोजक मंडळी, आपले कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी या सप्ताहाचे नियोजन केलं, परगतचा सप्ताह, त्यांच्या चरणी मी वंदन करतो. ज्यांनी मला सेवा दिली, महादेव काटेकर असतील, त्यांचे चिरंजीव असतील, यांचे मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. तसेच संवादिनी वादक, त्यांचे पण आभार. आणि ज्यांनी कीर्तनामध्ये रंगत आणली खऱ्या अर्थाने, असे पखवाज वादक, तर नाव मला माहीत नाही बरं का, त्यांचे आभार. विनेकरी, त्यांचे आभार. टाळकरी, तोपदार टाळकरी, ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांचे आभार. ज्यांनी टाळ्या वाजवायला टाळटाळ केली त्यांचे आभार. जे घराला टाळून आलेत त्यांचे आभार. गावकरी, शाळकरी बरं का, माळकरी, ज्यांनी माळा घातल्या नाहीत त्यांचे आभार. ते कमीत कमी कीर्तनाला तरी आलेत, आज उद्या माळा घालतील आहे ना. आपल्याबरोबर जर संख्या वाढू द्या. आता तरुण मुळे भरकडायला लागली, भरकडायला. हे तरुण वर्ग मला कमी दिसतोय. तर सर्वांनी सहभागी व्हायचंय, सप्त्यामध्ये सहकार्य करायचंय. आणि मला वाटतं तुमच्या गावात पुरुष मंडळी पण कमी दिसतात थोडी. महिला मंडळ जे असते काय तुमच्या गावात? घर राखायला ठेवलंय का? बरं, चालेल. घर राखायला कोणतरी पाहिजे ना. पाहिजे, बरोबर आहे मग काकांचं, आहे का नाही? अरे पाळणाला किती महिला आहे तो? आणि पुरुष? हां, पाळणाला पण घर राखायला. हां, म्हणजे त्यांना बाहेर पडायचं नाही बाबा. आता सुरुवात सकाळी झाली की संध्याकाळपर्यंत 11 वाजेपर्यंत, 11:15पर्यंत घर राखायला ठेवायचं. बरं बरं, तुम्ही तरी आला, तुमचे आभार, ऐका नाही. गावातली बरीचशी मंडळी आली, सगळ्यात जास्त महिलांचा आभार बरं का. त्या गावातल्या महिला झाडून आल्यात बरं का, त्यांची खऱ्या अर्थाने आभार. म्हणजे त्यांनी यायलाच पाहिजे. जे वारकरी संप्रदाय संस्कार आहेत ते त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचवायचं त्यांना अधिकार आहे. त्या माध्यमातून त्यांचं कार्य पुढं चालायला पाहिजे, ते संस्कार मुलांना व्हायला पाहिजे. त्यांचे आभार, म्हणजे सगळ्यांचेच आभार. कोणी राहिला असेल तर माफी मागतो, सर्वांचेच आभार बरं का. पुन्हा एकदा काटेकर साहेब, लेफ्टनंट कर्नल यांनी जी सेवा दिली,
त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणात गावामध्ये चालू आहे आणि तुम्ही त्याला हातभार लावायचा आहे, जे जे कार्य करायचं आहे. आणि त्यांना ते पुस्तक मी भेट देणारच आहे बरं का काटेकर साहेबांना. आणि ते तुमच्या लायब्ररीमध्ये जमा करून घ्या. तुकोबारायांचे विचार खरे काय आहेत ते तुमच्या माध्यमातून, ज्येष्ठ मंडळी तुमच्या माध्यमातून या तरुणांना बरं का, पुरुषांना, महिलांना त्याला कळू द्या. वारकरी संप्रदाय काय आहे हे समाजाला कळू द्या. ही देऊवरून येऊन मी तुम्हाला विनंती करतो आहे म्हणा, किंवा निरोप पाठवला आहे म्हणा, काही म्हणा. ही झाली सेवा पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल